नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याचं वाटप नेमकं कधी होणार? शेतकरी पीक विम्याचं प्रतीक्षेत आहेत. मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये काही जसं की खासदारांच्या माध्यमातून पीक विमा योजनेची होत असलेली दुर्दशा याच्यावरती प्रश्न उपस्थित इथं केले. विम्याचे दावे इथं मंजूर करणं, मंजूर झालेल्या दाव्याचे इथं रकमेचं वितरण करणं, अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नाच्या उत्तरादाखल इथं केंद्रीय कृषी राज्यमंत्र्याच्या माध्यमातून पिकाच्या जसं की योजनेची माहिती दिली. करोड आम्ही जसं की वाटले याबद्दल सांगितलं की करोडो रुपयाचं आम्ही इथं वाटप केला. परंतु इथं विम्याच्या दाव्याचे जे काही वितरण केलं जात असताना 4 पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून दावे मंजूर झाल्यानंतर जर विलंब केला तर त्याचं 12% व्याज इथं ठोकण्याची तरतूद आहे, अशा प्रकारची माहिती देखील दिली. मित्रांनो, राज्यामध्ये झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये सुद्धा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून पीक विमा योजनेच्या अंतर्गत जे काही शेतकरी पात्र यादीमध्ये बसत आहे याचे दावे निश्चित करण्यात आले आहे. जसं की याचं वितरण करण्यासाठी राज्य शासनाच्या हप्त्याची काही रक्कम बाकी आहे ते वितरित केल्यानंतर पीक विमा कंपनी हप्ते वितरित करतील, हे पीक विमा वाटप करतील, अशी माहिती जसं की दिली. 128 कोटी रुपयाचं वितरण करण्यात आलं. कृषी मंत्र्याच्या माध्यमातून 8 ते जसं की 15 दिवसांमध्ये हा पीक विमा वाटप केला जाईल. मित्रांनो, संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार. शेतकरी मित्रांनो, तर बघा, अशा प्रकारची माहिती दिली आहे. केंद्रीय कृषी मंत्री सांगतात, राज्याच्या कृषी मंत्र्यांनी सांगितलं की राज्य शासनाचे आवश्यक असलेले निधी वितरित केलंय, मात्र पीक विमा कंपनी वाटपासाठी जसे की कुठल्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई करत नाही. पीक विम्याचं काही ठिकाणी कॅल्क्युलेशन झालेलं नव्हतं, ती कॅल्क्युलेशन अपडेट करण्यात आलं. ज्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन इथं दाखवत आहे. 1 रुपयाचं त्याच्यामध्ये वितरण नाही. मित्रांनो, या सर्वांमध्ये एकच दिसून येते की पीक विमा कंपन्यांवरती इथं कुणाची अंकुश राहिलेला नाही किंवा पीक विमा कंपन्याचं कुठल्याही इथं कायद्याला शासनाचं इथं जसं की जुमानत इथं राहिली नाही. त्याचप्रकारे प्रशासनाच्या माध्यमातून याच होणारा पुरवठा होत नाही, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी या ठिकाणी दिसून येत आहे. मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्य शासनाचे जसं की सर्वात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो म्हणजेच कप अँड कॅप मॉडेल. म्हणजेच काय तर पीक विमा जर कमी वाटत झाला म्हणजेच 20% पीक विमा कंपन्याला ठेवून घ्यायचं, बाकी राज्य शासनाचं इथं परत घ्यायचं. राज्य शासनाच्या माध्यमातून हजारो कोटी पीक विमा कंपन्यांकडून परत मागितले आहेत. आणि जर समजलं शेतकऱ्याचं इथं नुकसान झालं आणि उदाहरणार्थ समजा जे काही पीक कंपन्याचं जसं की विम्याचं प्रतीक्षेत आहे असे जिल्हे नांदेड, परभणी, जालना, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, धाराशिव, सोलापूर, कारण या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलं आहे. आधी जसं की बीडचं कॅल्क्युलेशन दाखवण्यात आलं आहे. आता यामध्ये जसं की या जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचं इथं लगेच कॅल्क्युलेशन दाखवलं जात आहे. जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपनी म्हणणार की जसं की 110% पेक्षा जास्त नुकसान झालं तरच इथं म्हणजे तरच राज्य सरकारने पैसे घ्यावेत. 2023 मध्ये सुद्धा राज्य सरकारकडून आलेल्या जसं की पैशांवर इथं 1927 कोटी रुपये 6 जिल्ह्यांमध्ये घेण्यात आले होते. बुलढाणा जिल्ह्यांसाठी जसं की 231 आणि 31 कोटी रुपये इथं घेण्यात आले होते. पैसे घेतल्यानंतर पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून पुन्हा पीक विम्याचं वितरण करण्यात आलं होतं. म्हणजेच पीक विमा कंपन्याच्या माध्यमातून आलेले हप्ते इथं गोळा करायचे आणि फक्त हेच काही जसं की छोटं मोठं कॅल्क्युलेशन असले आणि यील्ड वेअरचा जो काही जसं की पीक विमा मंजूर झाला तर त्यांना पुन्हा आणखीन राज्य सरकारकडे बोट दाखवायचं, अशाच जसं की प्रकारची माहिती काहीतरी एक परिस्थिती निर्माण करायची इथं दिसून येत आहे. असं सुद्धा पीक विमा कंपन्याच्या राज्य सरकारने जे काही हप्ता अनुदान केला तो म्हणजे किंवा वितरण त्यांनी केलं, याचं जसं की वितरण झाल्यानंतर इथं आम्ही वितरण करू असं त्यांनी सांगितलं नसेल. याच्यामध्ये पीक विमा कंपनी हीच योजनेचा मालक आहे आणि असा प्रश्न निर्माण झाला. मोठ्या प्रमाणात लाखो शेतकरी पूर्वीचे कॅल्क्युलेशन झालेले होते. असे जवळजवळ 400 कोटी म्हणजे 400 कोटी रुपये शेतकरी या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. तर राज्य सरकारनं कुठेतरी पीक विमा कंपन्यांना विचारायला पाहिजे की जर असे कॅल्क्युलेशन झालेले असल्यानंतर मुदत त्यांची झाल्यानंतर जर पीक विमा जसं की कंपनी वाटप करत नसेल तर त्यांना जर तरतूद असेल तर 12% व्याजाची रक्कम सुद्धा इथं दंड म्हणून इथं ठोकायला गरजेचं आहे.
तर राज्यातील शेतकरी पीक विम्याचं जसं की प्रतीक्षेत आहेत, जो पीक विमा कधी वितरित केला जाईल अशी त्यांना वाटत आहे. कशामुळे प्रतीक्षित आहेत? राज्य सरकारकडून पुन्हा पैसे घ्यायचे का? पैशातून वाटप करायचे जे काही असेल त्याचं स्पष्टीकरण पुन्हा विभागाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून अधिकृतपणे देणं गरजेचं आहे. कारण शेतकरी प्रश्न विचारतात कृषी सहकार्यापर्यंत आणि कृषी सहाय्यक समिती जसं की नाही, म्हणून इथं बघा इथं निघून जातात. पुन्हा एकदा शेतकरी या पीक विम्याच्या प्रतीक्षेत राहतात. कुठल्या तरी पीक विमा कंपनी प्रतिनिधी सुद्धा शेतकऱ्यांना योग्य ती देत नाहीत. मग या जसं की योजनेच्या अंतर्गत आंदोलन करायची हेच एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला असतो. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी आणि सरकारने जो काही निर्णय घेतला असते ना, शेतकऱ्यांसोबत जसं की अन्याय होत असतो आणि अशा पद्धतीची माहिती मी तुम्हाला स्टार्टिंगपासून व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.